या व्हिडिओमध्ये बघणार असो टाकाऊपासून टिकाऊ छान असं मी काहीतरी युनिक शिवलेलं आहे. म्हणजे वेगवेगळे छान ट्राय केलेलं आहे. बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला न वापरणाऱ्या साड्यांचं काय करायचं बऱ्याच वेळा प्रश्न पडतो. त्याच्यापासून मी छान असं युनिक काहीतरी केलेलं किंवा साडी चांगली असेल आणि काटाचा जर कलर गेला असेल तर आपण काय साडी ती नेसत नाही, मग त्याचं काय करायचं बरं पडतं. त्याबद्दल छान असं मी युनिक काहीतरी केलेलं आहे. तर चला म्हणलं तुमच्या व्हिडिओ शेअर करावा. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, मी प्रिया. तर माझ्या फॅशन आयडीज बाय प्रिया यूट्यूब चॅनल अगदी मला स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आले म्हणजे जुन्या साड्या असेल किंवा न वापरणाऱ्या साड्यांचं काय करायचं बराच प्रश्न पडतात. त्याबद्दल मी छान असं युनिक काहीतरी घेऊन आले, म्हणजे वेगळं छान असं सगळ्यांसाठी घेऊन आलं. तर मी एक एक तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेअर करा, इतरांना शेअर करा आणि चॅनल नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे युजफुल व्हिडिओ वगैरे होतील. आणि व्हिडिओ आवडला तर हाईप द्या, छानसा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. मस्त छान असं मी वेगळं कलेक्शन दाखवणार आहे मी शिवलेलं. प्रत्येक मी दाखवणार आहे म्हणजे मेन म्हणजे त्याचं मी सगळं कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. म्हणजे फॅशन आयडियाज बाय प्रिया या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊन बघा. सगळं मी सहज सोपं छान असं कटिंग सांगितलं आहे. बरेच व्हिडिओ आहे ते लाईव्हला मी दाखवले, तुम्ही लाईव्ह पण माझा नक्की बघा. तर चला मी तुम्हाला सांगते यातलं कोणतं छान असं इथं केले बघा. तोरण छान असं टिच केले बघा, मस्त छान असं तोरण केले बघा, पूर्ण छान असं एकदम. हे बघा न वापरण्याच्या साड्याचं काय करायचं प्रश्न पडतात. त्याबद्दल छान असं बघा तोरण छान स्टिच केले बघा, मस्त छान असं काठ पदार्थ वापर केलेला इथं. आणि इथं बघा छान असं आकारात शिवलेलं आहे. इथं बघा नॉट लावून त्याचं छान असं घंट्या लावून मस्त छान असं युनिक केले तोरण. रेग्युलर आपल्या दरवाजा वापरण्यासाठी छान असं झालेलं आहे, किंवा जरी तुम्हाला वापरायचं फंक्शनला वगैरे वापरण्यासाठी तुम्ही खणाच्या वापरात कसं पण छान असं तुम्ही स्टिच वगैरे करू शकता. मस्त छान असं काही झालेलं आहे. तर कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. ह्याचा कटिंग व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले, तुम्ही नक्की जाऊन बघा. पण बघा छान असं केले. आता तुम्हाला प्रश्न पडला हे काय आहे, पण हे छान असं मी युजफुल केलेले आहे. म्हणजे बघा आपण आपल्याकडे डायनिंग टेबल असेल त्याच्यावर ठेवण्यासाठी किंवा आपल्या टिपॉयवर ठेवण्यासाठी ना, आपण चहाचे कप वगैरे इथे तिथे ठेवतो ना, मग डाग पडतात ना, त्यासाठी छान असं मी युजफुल मस्त छान केलेलं आहे. किंवा डायनिंग आपलं डिनर वगैरे करायला बसलो का नाही की आपलं खरखर सांगतं ना, त्यासाठी छान असं ताट वगैरे मांडण्यासाठी खूप छान असं पर्सनली मस्त छान असं झालेलं आहे. दोन कलरमध्ये छान असं केलेलं आहे. किंवा तुम्ही अजून हे जर वेगळं काही तुम्हाला आयडिया असेल तर वापर करू शकता. ह्याचा पण कटिंग टिचिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर नक्की जाणवा. खूप मस्त झालेलं आहे. तर कसं वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा. मस्त छान असे झालेलं आहे भारीपैकी. मला तर हे खूप छान असं आवडलेलं आहे बघा, एकदम युजफुल छान असं झालेलं आहे. दुसरं म्हणजे हे बघा, हे मी छान असे आसन केलेले देवासाठी दोन आसन केलेले, म्हणजे एक चौकोन आणि एक गोलाकारात केलेला आहे. ह्याचा पण एकाच व्हिडिओमध्ये छान असं मी दोन्ही कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली. तो म्हणजे तुमचे जेवढे दिवस असेल बारीक मोठे त्या साईज तुम्ही छान असं करू शकता. काही कार्यक्रम वगैरे असेल ना त्याला त्यावेळेस वापरण्यासाठी खूप छान असं मस्त झाले. तुम्ही अशी बनवून ठेवू शकता. वेलवेटच्या कपड्याचे बनवत चालतील, कॉटनची साडी असतील त्या फक्त घेताना नवीन कपडा घेताना त्याचं छान असं स्टिच वगैरे करू शकता. खण फॅब्रिकचं पण म्हणलं तर तुम्ही छान असं करू शकता. मस्त छान असं झालेलं आहे. याचा कटिंग व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. कसं वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा. हे पण बघा मस्त छान असं केलेलं आहे. टाचण्या वगैरे ठेवले असतात आपण इथे तिथे ठेवतो ना, किंवा आपण ब्लाऊज शिवताना सुई टाचणी वगैरे लावली असते, आपण परत आपण शिलाई करताना लगेच काढून ठेवतो, मग गरंगती पायात वगैरे येते किंवा हात कुठं कपड्यात वगैरे शिवते असं होतं का नाही. त्यासाठी खूपच हे मस्त छान असं झालेलं आहे. आपण का आपल्या कुठं पण मशीन बसतो तिथे ठेवू शकतो बाजूला. लगेच टाचणी काढली घेऊ का पडदिशी जाण्यासारखी मस्त छान लगेच जाण्यासारखे खूप युजफुल आहे. मला ते पर्सनली खूप छान असं आवडलेलं आहे. एकदम सोपं छान असं ट्राय केलेलं आहे. इथं आतमध्ये कापूस वगैरे वापरून मस्त केलेला आहे. याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवर, तुम्ही जाऊन बघा. हे लाईव्हलाच मी दाखवले, खूप मस्त पर्सनली युजफुल वाटलेलं आहे. तुम्ही बघा तुमचे कोण फ्रेंड वगैरे असेल त्यांना पण शेअर करू शकता. मस्त छान असे झालेलं आहे. हे बघा छान असं देवासाठी आसन केलेलं आहे. कमळ आसन म्हणूया छान असं देवासाठी, किंवा तुम्हाला जर डेकोरेशन करण्यासाठी कलर ठेवायचं असेल तरी हे आसन खूप युजफुल आहे. काही डेकोरेशन वगैरे करण्यासाठी पण छान असं म्हणलं का तुम्ही तर जेवढं तुम्हाला साईजमध्ये पाहिजे, किंवा गौरी गणपतीसाठी म्हणलं पण छान असं तुम्ही मोठं बारीक बारीक साईजमध्ये छान असे करू शकता. याचा पण कटिंग व्हिडिओ अपलोड केले आहे. बिना कॅनव्हास वापरत छान असे आपण स्टिच केले आहे प्रॉपर फिनिशिंग वगैरे मध्ये. तर कसं वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा. बारीक मोठं पाहिजे असं तुम्ही छान असं स्टिच वगैरे करू शकता. आता बघा हे पण छान असं आपण ट्राय केलं, म्हणजे टाकावापासून टिकाऊन केलेलं आहे बघा. हे असं आपल्याकडे बघा मणी असते ना, त्या मण्यांचं काय करायचं आपल्याला प्रश्न पडतो का नाही, तर त्या मण्यांचा वापर करून मी छानच केले आहे. किंवा आपल्याकडे असे एक ब्लाऊज वगैरे असतात ना त्याचाच वापर करून छानच मिळेल. इथं पण बघा मी 1 रुपया खर्च केलेला आहे. मणी असतील तेवढंच काही. हे आपण कपडे आपल्याकडे ब्लाऊजचे असतात ना असे मी घेतलेले. ह्याच्यात पण आपण कतराचा वापर केलेला आहे. मस्त छान हँगिंग केले, म्हणजे आपण तोरण वगैरे लावलं की नाही ते साईडला त्याच्या म्हणलं की नाही असं
हँगिंग लावण्यासाठी पण ही केलेली, तर मस्त छान असं हे झालेलं बघा, भारीपैकी छान असं हे झालेलं आहे. ह्याचा पण मी व्हिडिओ लाईव्हलाच मी व्हिडिओ दाखवले, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघा आणि कसं वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा. टाकावापासून टिकावं काय तर युजफुल छान असे झालेलं आहे. भरपूर छान असं काही लांबडं मस्त छान असं झालेलं आहे, भरपूर छान असं. हे मला पण खूप छान असं आवडलेलं आहे. आता बघा, हे पाण्याच्या बॉटलचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. मुलांना शाळेत नुसार टिफिन वगैरे न्यायचं असेल, पाण्याची बॉटल न्यायची असेल तर हातात नेण्यापेक्षा ह्याच्यात ठेवून बरोबर मुलं घेऊन जाऊ शकतात. भरपूर छान अशी बसण्यासारखी आहे. साईडला इथं पण छान असं बघा, आपण नॅपकिन वगैरे ठेवण्यासाठी कप्पा केलेला आहे. आणि हे पण बघा, आपल्याकडे जे साड्या असतात बाबा की काठपदरचा कलर गेला असेल किंवा साडीचा कलर थोडासा गेला असेल, आपण काय वापरत नाही, मग त्याचं काय करायचं प्रश्न पडतो. त्यापासून छान असं मी युजफुल काहीतरी केलेलं आहे. तर कसं वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा. मस्त छान असे झालेले आहे. याचा पण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही जाऊन बघा. व्हिडिओमध्ये नाही दिसलं तर लाईव्हच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. खूप मस्त छान असे झालेलं आहे. छान अशी मी काही बॅग तयार केलेली आहे. म्हणजे बघा, प्रवासात वगैरे जाण्यासाठी खूप छान अशी पर्स आहे बघा, मोठी शिवलेली आहे. दोन साड्या वगैरे बसण्यासाठी, एक नॅपकिन टोर वगैरे बसण्यासाठी खूप छान असं केलेलं आहे. इथे छोटासा कप्पा वगैरे केलेला आहे आपल्याला, आतमध्ये छानसा कप्पा केलेला आहे. इथं जाण्याची तिथे ठेवायची गरज नाही, आपण काकेत म्हणलं तर अडकवू शकतो. अशी छान अशी मोठा बंद वगैरे केलेला आहे. इथं बघा चेन वगैरे छान अशी लावलेली आहे. ह्याचा पण मी कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की बघा. छान अशी भरपूर मोठ्या साईज झाली आहे. आणि आपण धान्याच्या गोणीचा वापर केलेला आहे. धान्याच्या गोणी असतात का, त्याचाच वापर करून छान मी केलेला आहे. तर कसं वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा. मस्त छान असे झालेलं आहे. हे बघा, टिफिन बॅगचा पण व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर केलेला आहे. आता बघा, ही टिफिन बॅग आहे. आपण कसं तो मुलांना वगैरे टिफिन बॅग आपल्याला बॉटल वगैरे देण्यासाठी, नॅपकिन देण्यासाठी किंवा टिफिन वगैरे देण्यासाठी आपल्याला छान अशी पिशवी लागते का नाही. मग हे बघा, आपण ह्याच्यात ठेवलं का नाही, अशी शिवताना प्रॉपर शिवलेली, त्यामुळे आपण अशी व्यवस्थित जर दिली का नाही, अशी उभा राहणार व्यवस्थित. कारण कसं होतं, जर लटपटली का नाही, पाणी वगैरे सांडतं काय होतं ना, तर त्यासाठी खूप छान अशी बघा टिफिन बॅग झालेली म्हणजे. आणि इथं पण बघा, आपण धान्याची गोणी असतात ना, की बाबा त्याचा वापर काय करायचं, म्हणजे आपल्या प्रश्न पडतो त्या धान्याच्या गोणीचं काय करायचं, त्याचा छान असं वापर करून मस्त छान अशी बघा टिफिन बॅग शिवलेली आहे. ह्याचा पण मी बघा अपलोड केलेला आहे चॅनल, तुम्ही नक्की जाऊन बघा. कसे वाटते ते पण नक्की मला कमेंट करू सांगा. बरेच ह्यातले व्हिडिओ तुम्ही लाईव्हला दाखवले, तुम्ही लाईव्हला नक्की जाऊन बघा. माझे भरपूर छान असे मी दाखवलेले आहेत. मस्त छान, तुम्हाला बारीक मोठी साईज मध्ये पाहिजे तशी शिवू शकता. किंवा जरी तुम्हाला ह्यातला अजून वेगळं कटिंग वगैरे व्हायचं तरी नक्की मला कमेंट करा. मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्यावर शेअर करेन. साडीतला छान असं मी कपड्याचा वापर करून पर्स शिवलेली, युनिक छानशी पर्स शिवलेली आहे. म्हणजे गोल सर्कलमध्ये छान अशी आपण शिवलेली आहे. इथं बघा, एकदम मस्त छान अशी झालेली आहे. युनिक काही ते वेगळी छान अशी केलेली आहे. ह्याचा पण कटिंग स्टिचिंग व्हिडिओ माझ्या चॅनलवर जाऊन बघा. एकदम सोपं मी छान असं कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे. इथं पण छान सोपं वेगळं काही तर छान असं आपण हे केलेलं आहे. मोठ्या साईज मध्ये म्हणलं तर तुमच्यावर व्हिडिओ शेअर करेन, तुम्ही नक्की बघा. खूप छान चालले. फंक्शन वगैरे जाण्यासाठी म्हणतो खूप छान. इथं छोटंसं एक टच बटन लावून घ्या किंवा ह्या साईडला पण तुम्ही टच बटन वगैरे लावलं तरी छान आहे. बारीक मध्ये तुम्ही छान अशी शिवू शकता. तेव्हा कशी वाटते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर युजफुल वाटला इतरांना पण शेअर करा तुम्ही, म्हणजे ज्यांना कोणा असं ट्राय करतात ते नक्कीच ट्राय करतील. बघा, ही पण छान अशी पर्स झालेली आहे. म्हणजे बघा मस्त छान अशी बघा 2 रंगाची केलेली आहे. इथे चेन वगैरे पण वापरलेली आहे आपण. छान अशी चेन वगैरे लावून मस्त छान अशी आपण केलेली आहे. मस्त छान मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी, एक पाण्याची बॉटल किंवा छोटासा टोल वगैरे ठेवण्यासाठी, नॅपकिन ठेवण्यासाठी पण खूप छान आहे. प्रवासात वगैरे जाताना आपल्याला फोन वगैरे हातात घेण्यापेक्षा अशी छान मस्त की झालेली आहे. तर याचं सगळं मी कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्यावर अपलोड केलेला आहे. यातला कुठलंच नाही की बाबा हे तर दाखवलेलं नाही असं नाही, सगळं दाखवलेलं आहे. बघा, ही बघा पिशवी शिवली. म्हणजे पहिले मी दाखवलेलं पायवारी जाणाऱ्या आजीने त्यांनी पिशवी शिवायची, त्यांना छानशी आपण पिशवी आहे 1 रुपये घेता न घेता पिशवी शिवून दिली. ती आजी आली की परत त्यांना ती आवडली की त्यांनी पुन्हा एकदा कपडा घेऊन बघा छानशी डबल अशीच त्यांच्याकडे कपडा मी छानशी त्यांना शिवून दिलेली आहे. ह्याचा पण बघा अशीच पिशवीचा मी पहिला पण कटिंग आणि व्हिडिओ अपलोड केले, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघा. एकदम सोपं मी कटिंग स्टिचिंग सांगितलेलं आहे. आपल्याला भाजीला वगैरे जाण्यासाठी किंवा आपल्याला कुठं चाललं का नाही, पाण्याची बॉटल नॅपकिन वगैरे ठेवण्यासाठी खूप मस्त छान अशी झालेली आहे. एकदम छान अशी, किंवा बाजारला वगैरे जाण्यासाठी म्हणलं तरी खूप छान अशी झालेली आहे. तर कशी वाटते नक्की मला कमेंट करून सांगा. छान. इथं बघा, आपण जीन्सच्या पॅन्टचा वापर काय करा, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, जे न वापरण्या जीन्स पॅन्टचा आपल्याला प्रश्न पडतो, वापरून झाले काय करायचं प्रश्न पडतो ना. मग त्याचं काय करायचं, तर मग त्यापेक्षा छान असं युनिक काहीतरी केलंय बघा. आपल्याला मोबाईल वगैरे ठेवण्याचं, आपण जर टेलरिंग करत असेल
साईडला आपल्या मशीनच्या साईडला आपण इथे एक छोटासा हुक अडकून घेऊ शकतो आणि तिथं फोन वगैरे ठेवण्यात आपण काय होतं फोन वगैरे मशीनवर ठेवला का नाही मशीन चालू झाले की भरभर भरभर करत करता फोन वगैरे खाली पडण्याची शक्यता असते ना त्यासाठी हे खूप छान युजफुल आहे बघा. साईडला तुम्ही जिथं आपण बसणार तिथं छान असं हुक लावून त्यात फोन वगैरे ठेवू शकतो. आपल्या फोन वगैरे आले की उठायची पण गरज नाही तिथले तिथं पण आपला फोन उचलण्यासारखं खूप छान आहे किंवा आपला फोन वगैरे चार्जिंगला लावायचं असेल त्यासाठी पण छान आहे. जिथं फोनचं आपले कनेक्शन तिथं काही नसेल ना तिथे हुक करून छान असं ठेवू शकतो. फोन वगैरे ठेवण्यासाठी मस्त छान असे युजफुल झालेलं आहे. किचनमध्ये म्हणलं तर कुठं पण ठेवू शकता. चमचे वगैरे ठेवण्यासाठी खूप युजफुल झालेलं आहे. हे तर आपण कटिंग चिकनचा व्हिडिओ मी अपलोड केलेला माझ्या चॅनलवर तुम्ही नक्की जाऊन बघा. मस्त छान असे टाकाऊपासून टिकाऊन एकही रुपया खर्च न करता छान असे आपण काही ते वेगळं केलेलं आहे. मस्त छान असं वेगळी काही ती पिशवी शिवलेली आहे म्हणजे आपल्या लोक मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी इथे कप्पा केलेला पाण्याची बॉटल वगैरे ठेवण्यासाठी म्हणलं तरी आणि आत काही पण आपलं टोल वगैरे पाण्याची बॉटल ठेवू नका असं अडकवायला पण काकेत आपल्याला मस्त छान अशी युनिक वेगळी केलेली आहे. काहीतरी जे टाकाऊ जे आपण वापरण्यासाठी त्याचाच मी छान असं वापर करून हे असं काहीतरी युनिक छान असं शिवलेलं आहे. याचा पण कटिंग टिचिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तिथं एक छोटासा कप्पा केलेला आहे काठपदरचा वगैरे छान असा वापर करून मस्त छान अशी झालेली आहे. तुम्ही असं नक्की ट्राय करू. आता बघा ह्याचा तर मी तुमच्यावर व्हिडिओ शेअर केलेलाच आहे. हे बघा आपल्याकडं शॉपिंग बॅगाचं ते शॉपिंग बॅगचं काय करायचं म्हणजे प्रश्न पडतो ना बाबा तर त्यापासून छान असं मी केलेलं म्हणजे आपल्याकडे धागे वगैरे असं ते एकत्र एक धागे ठेवले की नाही सगळे धागे वाया जाते एका ते गुंडळतात असं होतं का नाही त्यासाठी खूप छान असे बघा कप्पे छान छोटे छोटे झालेले आहेत. ते छान असं धागे वगैरे तुम्हाला जेवढं बारीक मोठं पाहिजे तेवढं छान असं करू शकता. छान धागे वगैरे ठेवण्याचे मस्त कप्पे वगैरे झालेले आहेत. ह्याचा पण कटिंग टिचिंगचा व्हिडिओ मी माझ्या फॅशन आयडियाज बाय प्रिया युट्यूब चॅनल केलेला आहे. तुम्ही नक्की तिथं जाऊन बघा. इथं छान असं एकदम सोसुपट टाकाऊपासून टिकाऊ केलेलं एकही रुपये खर्च न करता मस्त छान असं केलेले. आपल्याला कपड्या शॉपिंग बॅग तर असते त्याचं काय करायचं आपल्याला प्रश्न पडतो ना त्यापासून छान असं मी ट्राय केलेलं आहे. तर बघा कसं वाटते नक्की मला कमेंट करून सांगा. ह्यातलं कोणतं आवडलं ते पण नक्की मला कमेंट करून सांगा. हे बघा छान असं हे केलेलं आहे ऍपल आकाराचं छान आपण बघा पोटली केलेली मस्त छान शॉपिंग पण आपण केलेलं मस्त छान असं आपल्या मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी पॉकेट वगैरे ठेवण्यासाठी बारीक मोठ्या साईजमध्ये तुम्ही छान असं शिवू शकता किंवा फंक्शनला वगैरे जायचं असेल ना तर प्रोफेशनल तुम्ही म्हणलं तर ना काठपदरच्या साडीचे छान असं शिवू शकता. बघा भारीपैकी छान झालेलं आहे. मस्त छान असा कटिंग टिचिंगचा व्हिडिओ पण मी लाईव्हला दाखवलेला आहे. तुम्ही नक्की बघा एकदम छान अशी एकदम सोपी सांगितलेली आहे. आणि जरी अजून कोणतं कटिंग वगैरे बघायचं असेल तरी नक्की मला कमेंट करा मी तुम्हाला कटिंग वगैरे दाखवेन. बघा मस्त छान अशी झालेली आहे. कॉन्ट्रास्ट मध्ये छान असं आपण लटकन केलेलं आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघा. छान असं आपण दोन रंगाच्या असेल साडी आणि ब्लाऊज जर कॉन्ट्रास्ट मध्ये असेल ना तर त्यावर असं तुम्ही छान असं शिवू शकता. गोल आकारात करून बघा दोन रंग वगैरे केलेले आहे. ह्या साईडने पण आलेला आहे ब्ल्यू आणि ह्या साईडने पिंक मस्त छान असं हे झालेलं आहे. तर बघा तुम्ही असं नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर युजफुल वाटले इतरांना शेअर करू शकता. फायनली बघा आपलं छान असं हे डोरमेट केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो डोरमेट बघा. हे डोरमेटचा व्हिडिओ मी 2-4 डोरमेटचे व्हिडिओ तुमच्यावर शेअर केलेले म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे दाखवलेले. अजून जरी कोणतं बघायचं असेल तर कमेंट करा. आता ह्याच्यात तर काय मी काय वापर केलेला आहे हे बघा साडी आणि ह्याच्यात मी मॅक्सचा वापर केलेला आहे. आपल्याकडे काय होतं बरेच आपण वापर झाले मॅक्स काय करायचं मग त्याचाच वापर छान मी डोरमेट केलेले इथे छान असं पायपिंग लावलेलं आहे. इथं पण युनिक छान असं आपण चौकोनी आपलं जे कत्र असेल त्याचा वापर करून छान असं लावलेलं आहे. मस्त छान असं काय झालेलं आहे. तर कसं वाटते नक्की मला कमेंट करून सांगा. छान असं झालं तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जरी अजून कोणतं कटिंग वगैरे असेल तरी नक्की मला कमेंट करा. मी तुम्हाला एकदम सोपं कटिंग आणि टिचिंग दाखवेन. आणि सगळे ह्यातले मी शिवलेले त्याचे व्हिडिओ तुमच्यावर शेअर केलेले आहे. जाऊन बघा मी लाईव्हला सगळे व्हिडिओ छान असे दाखवलेले ह्यातलं कोणतंही मिस केलेलं नाही. मी कटिंग टिचिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. अजून कोणतं कटिंग टिचिंग पाहिजे असेल तरी कमेंट करा मी तुम्हाला सांगेन. आणि ह्यातलं कोणतं आवडलं ते पण नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्ही जरी ह्यातले कोणत्या प्रकार तुम्हाला आवडलं तुम्ही सेल पण करू शकता. छान असे बिझनेस पण करू शकता. बनवून छान असं तुम्ही सेल करू शकता विकू शकता. असं छान असे झालेलं आहे. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला तर इतरांना शेअर करा. चॅनल असेल तर चॅनल सबस्क्राईब करा हाईप द्या आणि छानशी लाईक कमेंट करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून मी आभार आहे. तर चला असं व्हिडिओ घेऊन येईल पुढल्या व्हिडिओमध्ये. तर चला पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय. थँक्यू.